नमस्कार. आपण वटारे साहेबांच्या साधारण तुरीच्या प्लॉटवर उभा आहे. त्यांनी आपल्या कंपनीचे बरेचसे प्रोडक्ट वापरलेले आहेत. त्यांच्या शब्दात आपण आपल्या कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले आहेत त्यांचे अनुभव आपण ऐकूया. आपण नमस्कार, मी अक्षय वठारे. तर हा माझा तुरीचा प्लॉट आहे आणि मी ह्याला पृथ्वीरेजवर वापरलो होतो 2 किलो. ह्याच्यामध्ये मला एकदम चांगले रिझल्ट मिळालेले आहेत. सेटिंग पण लवकर झालेलं आहे आणि आमच्या कंपनीच्या नेचर केअरची जर पार्श्वभूमी बघायला गेलं तर आमच्या वडिलांपासून आम्ही ग्रीन नेचर केअरचे सगळे प्रोडक्ट वापरतो. जास्तीत जास्त आम्ही रानात आमच्या आत्तापर्यंत शेतीत ग्रीन हार्वेस्ट स्पेशलचं जास्त यूज केलेलं आहे. ऊस शेती असू दे, डाळिंब शेती असू दे, तूर शेती असू दे, ग्रीन हार्वेस्ट स्पेशल प्रत्येक केमिकल खतामध्ये आम्ही मिसळून ग्रीन हार्वेस्ट स्पेशल देतो. त्याच्यामुळे आपटेक पण लवकर होतात आणि आम्हाला रिझल्ट चांगले आलेत आणि तुरीला पण ह्या वर्षी वरून आम्ही चांगले रिझल्ट बघितले. तुरीचं तुम्ही सेटिंग बघा. परत तुरीच्या 2 वळीतला अंतर 8 फूट अंतर आहे. 8 बाय साधारण 2 ते 3 फुटावर एक बीट टोकन केलेली आहे. आणि ही तुरीच्या पिकांची संख्या, तुरीची संख्या बघा, शेंगांची संख्या, फ्लावरिंग सेटिंग बघा, कुठेही कीटकूट लागलेले नाही. अगदी एकदम उत्तम प्रकारे त्यांनी नेचर केअरचे प्रोडक्ट वापरलेले आहेत. इम्युनिटी पण चांगली बिल्डअप झालेली आहे. तुम्ही उसालाही वापरलेला आहे म्हटलं. वापरलेला आहे. उसाबद्दल तुमचा काय अनुभव? चांगला अनुभव आहे आम्हाला. मागच्या वर्षीच्या ह्याच्या सीझनमध्ये मी मागच्या 2 वर्षापूर्वी ग्रीन हार्वेस्ट स्पेशल 11 ठिकी आणि ग्रीन हार्वेस्ट प्लेन 11 ठिकी वापरलं होतं. 102-103 टनापर्यंत आडसाला ऊस निघाला होता. ह्या वर्षी लेट पण वापरलेला आहे, तो पण चांगला आहे ऊस. चांगले रिझल्ट आहेत ग्रीन हार्वेस्टचे. नेचर शेतकऱ्यांनी काय सांगणार तुम्ही? इतर शेतकऱ्यांना सांगू शकेन की नक्की प्रोडक्ट वापरा. खर्च पण कमी आहे आणि रिझल्ट चांगले. ठीक आहे.